वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीपूर्वी अजित पवार आणि शरद पवारांमध्ये बंद दाराआड चर्चा। साखर व्यवसायासंदर्भात चर्चा झाल्याची अजित पवारांची माहिती। दोन्ही नेत्यांमध्ये पॉझिटिव्ह चर्चा होत असल्यास स्वागतार्ह। पवार दादांमधील चर्चेवरून रोहित पवारांचं वक्तव्य। महायुती विरोधात लढले त्यांना सध्या पक्षात घेऊ नये असं ठरलंय। चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्पष्ट। तर चाचा भतीजा असल्यामुळे भेटू शकतात, बोलू शकतात। गुलाबराव पाटलांची यावर प्रतिक्रिया। संस्थेच्या कामासंदर्भात भेटलो अशी उत्तरं आता दिली जातील। पवार दादांमधील चर्चेवरून संजय राऊतांचाही टोला। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर। मात्र आधी केलेली आसन व्यवस्था बदलली। काका पुतण्यात मंत्री बाबासाहेब पाटील यांना स्थान। तर बाबासाहेबांना शरद पवारांशी बोलायचं होतं। मी काय कधीही बोलू शकतो म्हणून बाबासाहेबांना दोघांच्या मध्ये बसवलं। अजित पवारांचं मिश्किल वक्तव्य। 30 डिसेंबरला कराडसह इतर आरोपी आलिशान गाड्यांमधून पुण्याला गेले। अंजली दमन यांचा दावा। तर सीसीटीव्ही फुटेज सुद्धा या संदर्भातला समोर। शिवलिंग मोराळेच्या गाडीसारखी गाडी या कराडच्या ताफ्यात। सरपंच देशमुखांची क्रूरपणे हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना फासावरच लटकवलं पाहिजे। चौकशीत दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई करणार। अजित पवारांची प्रतिक्रिया। बीड प्रकरणी कोर्टानं हस्तक्षेप करावा। अंजली दमन यांचं मुख्य न्यायमूर्तींना पत्र। तर नवे व्हिडिओ समोर येत असताना तपास संपला असं कसं सांगू शकता, दमन यांचा सवाल। सैफवरील हल्ल्यानंतर आरोपीनं वांद्रे तलावात फेकलेला चाकूचा तुकडा सापडला। आरोपीला तलावाच्या परिसरात घेऊन जात आता पोलिसांकडून तपास। बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या दोन्ही गटाचे आज मेळावे। शिंदे गटाचा मुंबईतील बीकेसीत तर ठाकरे गटाचा अंधेरीत मेळावा।